तर हे बघा मंडळी, मम्मीने काल बनवलेले वडे आता आम्ही पावात टाकून खातोय बघा. हे सॉरी ही भजी आहे बघा. नाही सॉरी नाही हो, असं काय नाही. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर हे काय त्यातले वडे नाहीये, काल मम्मीने वडे बनवलेले ते कालच संपलेत, बरोबर की नाही? कालच लगेच संपलेत आणि आज मम्मीने खालून येताना आपल्या नाश्त्यासाठी वडापाव घेऊन आली आहे. तर आता आपण वडापाव खाणार आहे. आम्ही ते आता वडापाव खातोय. आधी माझे केस बघू शकता, केस खूप वाढले. ही पूर्ण पुढची आज बहुतेक केस कापायला पण जाऊ आपल्या मित्राच्या दुकानात, त्याच्या सलॉन मध्ये. सो लेट्स गो. हा दे, चहा दे. मम्मीने चहा दिलाय, आता आपण चहा पिऊया. येस. तर मंडळी चहा पिऊन झालाय आणि आता आम्ही पेपर वाचतो इथे. बघा पेपर का वाचते मम्मी? तर जनरल नॉलेज वाढवायला. पहिलं ना आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स भरपूर यायचा, तेव्हा मम्मी ना शाळेत असताना मी पहिला पेज हा उघडायचो आणि पहिले माझं राष्ट्रीय भविष्य बघायचो. मेस नोकरी धंद्यात कसोटीचा काळ येणार आहे, म्हणजे टेस्ट मॅच होणार आहे माझी. कार्यक्षेत्रातील सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करा. मेस मध्ये मनामध्ये नवनवीन कल्पना येतील, पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. संतुलीच्या बाबतीत भाई आता मी नवा काळच बघणार. नवा काळ बेस्ट आहे भाई. नवा काळ मध्ये चांगलं लिहिलंय माझ्याबद्दल. महाराष्ट्र टाइम्स मध्ये जरा विचित्र लिहिलंय. लोकमत मध्ये बघ काय लिहिलंय. लोकमत मध्ये नाही आले वाटतं राष्ट्रीय भविष्य. मम्मी केस कापायला जातो, लवकर केस कापून यायचं. तर मी आता केस कापायला चाललोय. पप्पा बाहेर गेले तर त्यांची ऍक्टिव्हा मी नेतोय. मंडळी फायनली मी पोहोचलोय मित्राच्या सलॉन मध्ये. तर आता मी ते केस कापणार आहे. केस खूप वाढलेत बघा, ग्रोथ खूप झाली आहे. आता मी केस कापतो आणि तुम्ही केस कापल्यावर बघा कसे दिसतात, आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही देखील कापा. तुम्हाला मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देईल. चला. सगळे फोटो बिटो काढायचा. नाही ते फोम लावल्यावर फोटो काढू. फोम लावणे आता हातामध्ये पकडून तुझाच पकड, तू मला नको. तर मंडळी मी आता माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम शेविंग करणार आहे. तर मंडळी आता आपला हेअर वॉश चालू आहे. बस मला असं काय एवढं मोठं शॉक नाहीये की स्वतःवर एवढं खर्च करायचा, पण भाई काय बोलू भाई, करावं लागेल ना. आता काय काळाची गरज आहे. हेअर वॉश करून तुम्हाला भेटतो, कारण माझी मान खूप दुखते, इकडे अडकली आहे. हेअर वॉश करून भेटतो. केस सेट अजून केली नाही, कारण केस धुवायची होती. आता केस धुवून झाली आहेत, आता आपण सेट करूया. लेट्स गो. वॅक्स. मंडळी कशी वाटतात केस? मला तर खूप आवडले. तुम्हाला कशी वाटतात नक्की कॉमेंट मध्ये सांगा. तर मी याला विचारलं, तू एवढे प्राइजेस कमी का ठेवलेत, तू एवढी क्वालिटी सर्व्हिस देतो आणि तू एवढे प्राइजेस कमी ठेवलेत? तर त्यांनी सांगितलं की भाई मला फक्त कस्टमर सॅटिस्फॅक्शन पाहिजे, बस बाकी काय नाही. आणि हेच आहे ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल त्याच्या इंस्टाच्या पेजची आणि ऍड्रेसची पण, तुम्ही नक्की भेट द्या, बरोबर की नाही? चला, एक नंबर. मला तर खूप आवडलं. मंडळी आपली केस कापून झाली आहेत, आता मी घरी जातो. चला मंडळी, केस कापून झाल्यावर डायरेक्ट हर्षदच्या घरी आलोय. आपला हर्षद इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्या घरी आलोय. तर आपला हा जो वॉशिंग करायचा जी मशीन आहे त्याची वायर उंदराने खाल्ली, तर ती आम्हाला ठीक करायची. तर हर्षद द इलेक्ट्रिशियन द बॉय आपल्याला ठीक करून देणार आहे अशी अपेक्षा आहे. हर्षद करशील ना रे? जेवण करतोय. जेवायला काय पाहिजे? तू काय देशील? बोलशील ते. मला भातात डाळ देशील? डाळीत भात देतो. वा वा, बघा किती मेहनती मुलगा आहे, स्वतः जेवण बनवतो. एकदा एक लाईक झाला पाहिजे याच्यासाठी व्हिडिओला. एक तो लाईक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाईक और शेयर ठोक दीजिए.
पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. प्रमाणे कडक 9 थर हे रचले. तर मंडळी आपले इथे व्हिडिओ लावले आणि इथे आपल्या मशीनच्या कामाला सुरुवात झालेली आहे बघा. वर्ष 2024 पोपटचा राजा पुन्हा एकदा तर पटापट आपण एक काम करून घ्या, तोपर्यंत मी आपले जुने ब्लॉग्स बघतो. प्रॉब्लेम कुठे आहे काय समजत नाहीये, तर हर्षदला बोलू तुझ्याकडे ठेव, उद्या घ्यायला येतो. आरामात कर बाई, दुपारी तू फ्रीज असतो ना, आरामात कर. काय बोलू हर्षद? चल हर्ष निघू आपण. तर मंडळी आपलं मशीनचं काम तर झालं नाही काय, तर मी घरी आलोय आणि भूक लागली खूप, रात्रीचं जेवायचंय आणि मम्मी देखील झोपल्या कारण असल्यामुळे मला आज स्वतःचं जेवण बनवायचं, म्हणजे जेवण बनवलेलं आहे पण आज मला जरा वेगळं नॉनव्हेज खायची इच्छा झाली. तर मम्मीने इकडे राईस बनवून ठेवलाय. तर माझं चाललंय की अंडा राईस, जरा एक नवीन रेसिपी ट्राय करायची. इकडे मी अंडी फोडून घेतली, कांदा चिरून घेतलाय. आता मी एकदम असं क्विक असा अंडा राईस बनवतो. चला तुम्हाला पण बघायला भेटेल कसं बनवतोय मी. कढई घेतली, कढईमध्ये तेल ओतून घेतले गरम करत. कांदा, घरचा मसाला, हा थोडा तिखट आहे आपला घरचा मसाला आहे, थोडाच टाकूया. थोडंसं मीठ चवीनुसार. त्यानंतर आपली अंडी. आता हे चांगलं मस्त आपण फेटून घेऊया. आपण जशी भुर्जी बनवतो ना तसंच त्याला हे करायचं सेम. आणि त्यानंतर आपला राईस टाकायचा जो आपण स्टीम करून ठेवलाय तो. बस एवढीशीच रेसिपी, सोपी रेसिपी आहे आणि क्विक रेसिपी आहे. एक म्हणजे तुम्हाला जर घरी भूक लागली असेल आणि पटकन आधी खायला बनवायचं असेल त्यासाठी बेस्ट आहे. नंतर आपला भात त्यामध्ये टाकलाय आणि तो आता मिक्स करून घेऊया. आम्हाला मिक्स करून घेतो लवकर, कारण एका हातात कॅमेरा एका हातात चमचा नाही पकडू शकत ना, सॉरी. एकदम मस्त झालाय एग राईस. आणि इकडे मी पिक्चर बघतोय जॉनी इंग्लिश. तर चला मी एग राईस खाऊन घेतो. तर मंडळी खाऊन झालं आणि पिक्चर पण बघून झालाय. आणि आत्ताच हर्षद आलेला, आपली जी मशीन आहे ती त्याने मस्तपैकी चालू केलेली आहे, मस्त वायरिंग वगैरे एकदम प्रॉपर केलंय. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय 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 बाय. येतो मंडळी, येतो.